आरबीआयने येस बँकला 91 लाख तर आयसीआयसीआय बँकला 1 कोटी रुपयाचा दंड ठोठावला आहे। या दोन्ही बँका काही मार्गदर्शक तत्वांचं पालन करत नव्हत्या, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली। आरबीआयच्या माहितीनुसार येस बँक ग्राहक सेवा आणि अंतर्गत कार्यालयीन खात्यांशी संबंधित नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला। येस बँकेने झिरो बॅलन्स खात्यांमध्ये किमान रक्कम शिल्लक नसल्याचे कारण देत शुल्क वसूल केले होते। इतकंच नाही तर बँकेने फंड पार्किंग आणि ग्राहक व्यवहारांना रूट करण्यासारख्या चुकीच्या कारणांसाठी ग्राहकांच्या नावावर काही अंतर्गत खाती उघडली आणि चालवली होती। 2022 मध्ये या चुका पुन्हा करण्यात आल्याचं निष्पन्न झालं, त्यामुळे आरबीआयने कारवाई केली। तर आयसीआयसीआय बँकेने अपुऱ्या चौकशीच्या आधारे काही प्रकरणांमध्ये कर्ज दिली, यामुळे बँकेला वित्तीय संकटाचा सामना करावा लागला। आरबीआयला चौकशीमध्ये आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज मंजुरी प्रक्रियेत काही चुका आढळून आल्या होत्या, यामुळे दोन्ही बँकांना आर्थिक दंड दिला गेला। दीपक राठोड यांचा रिपोर्ट DR न्यूज जळगाव।